ओम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीकावधारित पार्वती पते हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. श्री पंढरनाथ भगवान जय, बजरंग बली की जय, एकादेवी माते की जय, मंगल मूर्ति मोर्या सब संतन की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री राम सीतापते नमः. तव ते कळले धर्मासी, की द्रव्य दिदले धीवरासी, तो दोषाला आमांसी, मीन हत्येचा रामा. स्वर्गारोहण ग्रंथ प्रवेश करताना काहीतरी कारण आहे. त्या ग्रंथ लावण्याच्या पाठीमागं कारण आहे की आपल्यातून बाबा निघून गेले, एक वडील निघून गेला आणि आमचे मामा निघून गेले. खरोखर या म्हात्रे कुटुंबावर दुःखाची शोककळा पसरली. वैकुंठवासी भास्कर पुंडलिक म्हात्रे हे भगवंताच्या शक्तीमध्ये विलीन झालं आणि या कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. आणि पसरल्यानंतर त्याच योगी आपण हा स्वर्गारोहण पर्व ग्रंथ लावला. आणि स्वर्गारोहण ग्रंथ लावल्यानंतर की येणेकरून त्यांच्या आत्म्याला इथे हरिकीर्तन व्हावं, हरिनाम व्हावं आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोलले यांच्या चरणावर मस्तक ठेवून, गुरुवर्य शंकर महाराज रसाळ यांच्या चरणावर वंदन ठेवून, मायपित्यांच्या चरणावर वंदन ठेवून, इथे जमलेल्या श्रोत्यांच्या चरणावर वंदन ठेवून आपण ग्रंथप्रवेश करत आहोत. इथे काय झालंय की स्वर्गारोहण ग्रंथ हा काय सांगतोय की गुरु शिष्याचा संवाद आहे. गुरुने शिष्याला सांगावं आणि शिष्याने गुरुला प्रश्न विचारावं. आमचं बघा, राजाने शंका घेतली की आमचं पितर एवढं बलाढ्य होतं आणि राजाने शंका घ्यावी आणि गुरुने त्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि इथे स्वर्गारोहण पर्व चालू व्हावं. महाराज भरपूर काय बोलून गेले, पण अर्थाविण पोथी वाचू नये. शास्त्रार्थ काय सांगतोय की अर्थाविण पोथी वाचू नये, त्या ओवीचा शब्दाला शब्द अर्थ व्हायलाच पाहिजे. तर इथे काय सांगितलं की इथे धर्मराजा स्वर्गारोहण करतोय आणि स्वर्गारोहण करत असताना इथे दूतांना विमानात इंद्र तर स्वार झालायच, पण दूतांना इथे प्रश्न पडलाय की या मार्गाने हा प्राणी, हा जीवात्मा धर्मराजा का आलाय. येणे हत्या घडली. बघा, धेवराने येऊन जोहार केलाय की महाराज माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे, माझी परिस्थिती अत्यंत बिकट आहे, मला परिस्थितीने गांजले आणि बायकोनी सुद्धा मला गांजलंय की घरात काहीतरी अन्नाचा कण आणा महाराज, माझ्याकडे काही नाही आणि म्हणून तुम्ही मला काहीतरी केला जोहार महाराज, मला काहीतरी मदत करा. आणि मदत करा म्हणून धर्माने सुद्धा विचार केला.
दान द्यावे पात्र पाहून. धर्माने सुद्धा विचार केला की याला जर अन्न दिलं तर 4 दिवसांनी खाऊन टाकील, आणि म्हणून त्याला एक सोन्याचा नाणा, आताच आध्यात्मिक सांगतोय, थोडा मागे जाऊन सांगतोय की सोन्याचा नाणा दिलाय, सोनटक्का दिलाय, आणि सोनटक्का दिल्यानंतर त्या धिवराला एवढा आनंद झालाय की मला राजाने काय दिलाय, सोनटक्का दिला. आणि मग तो बाजारात गेलाय, आणि बाजारात गेल्यानंतर त्यांनी काय केलंय, त्या सोनटक्क्याचं मोडलंय, म्हणजे वाण्याच्या दुकानात गेलाय, तिथे सोनाराच्या दुकानात गेलाय, तिथं मोडलं, त्याचे काय त्याला पैसे आले, आणि पैसे आले, आणि त्याचे काय केले, त्या पैशातून त्यांनी जाळी विकत घेतली, आणि जाळी विकत घेतली, आणि त्यांनी काय केला, नित्याचा धंदा चालू केला, मासेमारीचा धंदा चालू केला, आणि त्याच्याने त्याचं पोट भरत होतं. पण त्यावेळेला तो धर्माला, बघा, एखाद्याने जर आपल्याला मदत केली तर आपण वारंवार बोलतो, बाय ग तुम्ही माझ्या लग्नामध्ये, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मदत केलीस म्हणून माझा कार्य झाला, म्हणजे तो कोणाला दाता झाला. आणि मग ते दिलेलं दान, तो धर्माने दिलेलं धिवराला ते दान 1 सोनटक्का, तो नेहमी काय बोलला, माझ्या धर्मामुळं माझं काय झालं, माझं पोट माझ्या मुलांचं भरतंय, माझं सुद्धा उदर आणि माझा संसार सुखा. आणि तो धर्माला कळत नकळत आशीर्वाद देत होता. पण या दूताना प्रश्न काय पडला, या विमानातल्या बसलेल्या दूताना प्रश्न काय पडला की धर्माने दिलेला सोनटक्का त्या धिवराला, आणि त्या धिवराने मासेमारी केली, त्याच्यामुळे तर धर्माला पाप लागलं नाही. पण तसं नव्हे आहे, धर्माला तसं पाप त्याच्यामुळे लागलं नाही. आता ओवी काय सांगते कुठली की जीवाची सांगावी की तवच ते कळले धर्माशी की द्रव्य दिले धिवराशी, की त्या सेवकांच्या मुखातून धर्माला कळलं की मी काय केलं, धिवराला त्या शिकाऱ्याला मी काय दिलं होतं, 1 रुपया दान, तो दोष आला आम्हासी, म्हणून आमचा अंगुष्ठा गळला. तया पापास्तव पाहे विमान यमापुरीहून जात आहे, दुर्गंधीने धर्मराय श्रमल मनी अत्यंत रामा. आणि तो असा 60 योजने असा तो दूर असा लांब असा खडतर जो यमपुरीचा नरककुंडाचा जो प्रवास होता, बघा त्या नरककुंडाच्या वरून विमान चाललंय. मग धर्माला ज्या नरककुंडाचा जो वास येत होता, त्यांनी धर्माला काय झालं, गुदमरल्या आले. मग तो त्या दूतांना विचारतोय की हा तुम्ही रस्ता चुकलात नाही का रे बाबा रे, तुम्ही रस्ता चुकलात की मनामध्ये अत्यंत त्याला काय झालंय, क्लेश झालाय की एवढ्या घाणीतून तुम्ही नक्की रस्ता चुकलात का काय बाबानो, असा तो धर्मा या त्या दूतांना प्रश्न विचारतोय. मग धर्म काय केले दूतांशी सत्वर बोलाविले, अगा तुम्ही जावे वहिले यमपुरी शिरा. आणि मग त्यावेळेला धर्मराजाने काय केलंय, त्या दूतांना बोलावलं आणि बोलला, बाबा रे तुम्ही रस्ता चुकलात किंवा या घाणीयुक्त अशा मार्गातून तुम्ही हा आपला विमान चालवलात, पण तुम्ही आता इथे राहण्याची गरज नाही, तुम्ही आपल्या यमपुरीला तुम्ही निघून जा, मी आपला आरामात येईन, असा धर्मराजा इथे बोलतोय. जीवांशी सांगावी मात की जितके असाला कुंभी पाकांत, की तुके येऊनी समस्त मदसी दृष्टी विलोकी जय. काय सांगितलंय की तुम्ही जा, तुम्ही पुढे जा, दूतांना सांगितलं, पण जाताना तुम्ही त्या कुंभी पाकामध्ये खितपत पडलेले जीव आहेत, आज वर्षानुवर्षी त्या कुंभी पाकाच्या नरककुंडामध्ये जीव पडले, त्या जीवांना सांगावी मात की एक महान आत्मा काय येतोय की धर्मराजा येतोय, त्यांच्या दृष्टीने तुमचा उद्धार करून घ्या. बघा, तुटला आयुष्याचा दोरा येर वाहूगा पसारा, टाकून जाती रांडा पोरे आमची होती पाठमोरे. ज्या वेळेला माणसाच्या आयुष्याची माल तुटली ती पुन्हा जोडता येत नाही. फक्त गेले दिगंबर ईश्वर विभूती. बघा की आज मामा निघून गेले, पण आयुष्यभर त्यांनी काय केले की लोकांची सेवा केली. वारंवार या वाडीवरून त्या वाडीवर, त्या वाडीवरून त्या वाडीवर फिरले, लोकांच्या घरघरात लोकांच्या आरोग्याची त्यांनी तपासणी केली, लोकांना आरोग्य दिलं. आणि खरोखर ही जनसेवा, जन पळवरा म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. खरोखर कार्य ठेवून गेले. काय कार्य ठेवून गेले की समाजसेवेचा दृढ संकल्प आणि सद्गुरु कृपेने श्री शंकर महाराज रसाल यांच्या सद्गुरु कृपेने उत्कृष्ट असे प्रवचन करत होते. आम्ही जे आज जे बोलतोय ना, आता आम्ही जे समोर जे बोलतोय ना, ते त्यांचेच आशीर्वाद आहेत. जास्त काय त्यांचा आम्हाला गुण घेता आला नाही, पण पारमार्थिक गुण त्यांचा थोडा तरी आम्हाला, त्यांचा संवाद थोडा तरी मिळाला. भले आम्ही नाठाला असो, कसे असो, पण त्यांचा पारमार्थिक गुण आम्हाला आज त्यांच्यामुळे आज या गादीवर बसण्याची पात्र झाली. खरोखर आईने तुझा एवढा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद दिला. आज समाजामध्ये तोंड उघडण्याची शक्ती या मामांचं नाव घ्यावंसं वाटतंय, माझ्या आईचं नाव घ्यावंसं वाटतंय. कधी कधी सकाळी उठल्यावरती तोंडातून शब्द बोलायची, कधीतरी या तोंडातून शब्द असायचा,
कधीतरी भोपाली म्हणायची, कधीतरी अशी मंजुलाची अंगाई गीत म्हणायची, बाळा जोजो रे कुलभूषणा दशरथानंदना. म्हणजे बघा ते काय मंजुल त्यांचं स्वर होतं, खरोखर वाणीची देवता होती माऊली. आणि तेच आज माऊलीचे संस्कार आज समाजाच्या पुढे देताना आनंद वाटतोय, गर्वाने छाती फुगते. का की कुठेतरी परमार्थाची कूस आम्हाला थोडं परमार्थासाठी आम्ही जास्त काय बोलत नाही, पण त्यांचा एक कण या समाजासमोर आम्ही देतोय, समाजावर समाज प्रबोधन करतोय. का करतोय? खरोखर माझ्याबरोबर असणारे माझे बंधू जगन्नाथ पाटील कोळवे हे नेहमी आमच्या बरोबर असतात. कुठे काय लागलं तर आम्ही ते कथेला जातो. तिथे एक समाजाची सेवा हा आमचा दृष्टिकोन आमचा आहे, आजपर्यंत घेतलेला आहे. आणि त्यायोगे आम्ही कथाकथन करतो. पण एकच सांगतो की आपल्याला जर माहिती नसेल तर समाजासमोर बोलू नये. ऐसे ऐकून या वचन दूत गेले पुढे धावून, कुंभी पाका पुढे उभे राहून, सांगती मात जीवान श्रीराम. आणि मग इथे धर्मराजाने आज्ञा दिली या दूतांना की जाऊन तुम्ही कुंभी पाकामध्ये जीव पडले त्यांना सांगा की एक पुण्यात्मा येतोय आणि त्यायोगे तुमचा उद्धार करा. आणि मग त्या दूतांनी पण काय केले, तिथे कुंभी पाकाच्या काठावर उभे राहिले. हाक म्हणून सांगतात की अरे जीव हो, एक असा महान धर्मात्मा येते. मग धर्म म्हणजे काय? व्याप्ती आहे. धर्माविषयी बोला आपली म्हणजे आपल्याला रात्र पुरणार नाही की धर्माची व्याप्ती काय होती, की धर्माच्या जवळ पाशु पक्षी सुद्धा धर्माच्या बाजूला येऊन बोलावं, त्याही सुद्धा आपल्या कहाण्या सांगाव्या धर्माला. बघा पक्ष्यांनी सुद्धा कहाण्या धर्माला सांगाव्या. इथं माणसं माणसाला सांगताना गेलं तर कुठेतरी वाद होतात, भांडणं होतात. पण पक्षांनी आणि पक्ष्यांची भाषा धर्मराजाने समजून गेला. आणि त्यावेळेला जाताना मागील अध्यायात होऊन गेले की पक्षाला सांगायचं की तुम्ही आता मानवाला त्रास द्यायला गावामध्ये येऊ नका, तुमचा उदरनिर्वाह तुम्ही जंगलात तुम्ही करा, पोट भरण्याचा कार्यक्रम करा आणि तुम्ही तिथेच द्या, पण माणसाच्या आहारी तुम्ही येऊ नका. का? कलियुग आलाय. ही पुढे कलियुग येते. कलियुगामध्ये माणसं तुम्हाला त्यांची जर तुम्ही छेड काढली तर तुम्हाला त्रास देतील. लक्षात आला. आता परिसामुची मात या मार्गी धर्मासे येत, तयाशी हो तुम्ही समस्त दृष्टी पहा सत्वरी. अरे आबा इथे दूध सांगतात त्या जीवात्माला, अरे आता पाहावी मात की एक धर्मात्मा येतो आहे आणि धर्मात्मा एवढा पुण्यात्मा आहे, त्याला तुम्ही नजरेने पाहिलात तरी आज वर्षानुवर्षे तुम्ही इथे खितपत पडलेत ना या कुंभी पाकामध्ये. म्हणून या कलियुगामध्ये एकच सांगितलं आहे, नको करू जप, नको करू तप, पण तू फक्त तुझ्या वाणीला जप, आयुष्याचा कल्याण होईल. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. काय गरज आहे पंढरपूरला जायची? काय गरज आहे देवळात जायची? काय गरज आहे धर्मस्थापन करायची? ज्याने आई वडिलांची कदर केली त्याला आयुष्यात कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. त्याला कधीच काय कर. बघा आपण सहजगत्या आपण आरती बोलतो, युगे 28 विटेवर युभा वामांगे रखमाई देशदेव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आले गा, चरणी वाहे भीम उद्धरी जगा. म्हणजे बघा काय आरतीचा अर्थ काय आला की पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आले. का आले पुंडलिकाच्या भेटीला ब्रह्मदेव? की त्यांनी आई वडिलांची सेवा केली. ज्या वेळेला माझा विठुराया या नामदेव महाराजांना आपल्या पुंडलिकाला भेटायला आले, त्यावेळेला पुंडलिकाला हाक मारतात, पाऊस पडतोय बाहेर. भगवंत नामदेवाच्या दारात उभे आहेत. अरे नामदेवा, अरे पुंडलिका मी आलोय रे. त्यावेळेला पुंडलिकाने आतून काय आवाज द्यावा, देवा मी आई वडिलांचे चरण दाबतोय, मी चरण सेवा करतोय. अरे तेच तर मी पाहायला आलोय. काय बोलते देव, काय बोलते पुंडलिकाला, अरे तेच तर मी ते तुझंच त्या माऊलीचं त्या तुझं सुद्धा मी दल. का संतांचे बघा, संतांनी जेव्हा देवाला वेळ लावलेला असतं आणि संत या देवाला भेटायला आलेला असतं आणि मग त्या पुंडलिका त्यावेळेला भगवंताला, अरे काय बोलते पुंडलिका माझे पाय दुखले रे. त्यावेळेला पुंडलिकाने आपल्या बसाला घेतलेली विडी भिरकावली, देवा तुझे पाय ओले झालेत ना, या विटे उभारा पाय सुकतील. आणि त्यावेळेला या भगवंताने योग्य 18 पुराण 6 शास्त्र आणि 4 वेद यांचा अभ्यास केला भगवंताने. आणि आम्ही आरती बोलतो युगे 28 विटीवर होतं. 28 युगांचा भगवंताने या शास्त्रांचा अभ्यास केला. मग या 18 पुराणामधली ही स्वर्गारोहण पर्व जी कथा आहे ही एक छोटीशी पुरवणी आहे. गरुड पुराण हे का आपला पुराण आहे. मग मला सांगा हे अध्याय या कार्यालाच वाचावे असा शास्त्र नाही. शेवटच्या अध्यायामध्ये शेवटच्या ओळीने सांगलाय की याचा जर कोण पठण करील किंवा वाचन करील, शेवटच्या ओळीला एकच सांगला की जिला म्हणजे पुत्र नसेल तिला सुद्धा पुत्र होईल, एवढ्या अध्यायामध्ये. पण
भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. जर तुमचा भावच नसेल तर ती कथा कुठून येईल? जर आपण जर भावच दिला नाही तर तुम्हाला प्राप्त कुठून होईल? लक्षात आलं तुमच्या की आपण म्हणजे भाव धर. ज्ञानेश्वर महाराजांनी किती अट्टास केला. मूळचे होते संस्कृत, ते केले प्राकृत, आणले जगे गीताशास्त्र, आणले जगी ज्ञानेश्वरी. तुम्हाला ज्ञानेश्वरी आणली, पण आमच्या मुलांना जर विचारलं ना आम्ही की बाबा रे धर्मग्रंथ कोणता, आम्हाला सांगता येते बाय कोणता धर्मग्रंथ आपला? गीता. मग गीताशास्त्र असा आहे की तो आपल्या देवाला असायला पाहिजे. जसं आईवडिलांची माये पित्यांची जशी आपण सेवा केली तसा सुद्धा त्यांना जर नमस्कार केला, नुसतं आम्ही पठण पुराण पोथ्या सगळ्या केल्या पण आम्ही आईवडिलांकडेच लक्ष दिलं नाही तर तुमचा वाचून उपयोग काही नाही. तुम्ही परमार्थ करून तुमचा उपयोग काही नाही. मग ही गीताही शास्त्र असं आहे तर प्रत्येकाच्या घरात गीता हे आपला धर्मग्रंथ असायलाच हवा. एखाद्या यवनाच्या जर मुलाला तुम्ही विचारलात बाबा रे तुमचा धर्मग्रंथ कोणता, तो सरळ सांगतोय पुराण शरीफ. म्हणजे बघा काय एका लहान कोवळा जीव सांगतोय आणि आम्ही 18 वर्ष झाले तरी आम्हाला आमचा ग्रंथ माहिती नाही. काय शोकांकिता असेल बघा. हे ग्रंथ जे आहेत ना हे आईवडिलांपेक्षा म्हणजे प्रिय आहेत. त्यांची अवहेलना पण होता कामा नये. त्यांचा एक एक पान जपून काय हे शास्त्र आहे, काय आपल्याला जे दिलेलं पूर्वजांनी दिलेलं आपलं शास्त्र आहे आणि पूर्वजांचीच ही कथा आज आपण इथे कशाला लावली की यांचा उद्धार कसा झाला, आपला उद्धार आपण कसा करून घ्यावा. धर्मरायाची आज्ञाशी आम्ही येतो या मार्गाशी, दृष्टी उदार सर्वांशी येता मार्गी होईल. आणि धर्मरायाची अशी आज्ञा आहे हे जीव हो की निस्ता धर्मरायाच्या दृष्टीला जरी तुम्ही पारलात ना तरी तुमचा उद्धार होईल. बघा जर सत्संग मार्गाने जर साधू चालत असेल तर त्यांचा जर आपण चरण जर स्पर्श केलं तर त्यांचा आशीर्वाद पुरा होता. आपण बोलतो ना गुरुमाऊली तुमचा आशीर्वाद. अरे पण गुरुमाऊली आशीर्वाद कधी देतं? फुटली पहाट. बघा गुरुवचने फुटली पहाट. ज्यावेळेला गुरूंचा आपल्या आशीर्वाद होतं त्यावेळेला आपल्यावर त्याची कृपा होतं त्यावेळेला तो माणूस काय होतो? परिपूर्ण होतो. लक्षात आला. नुसतं आम्ही भगवी वस्त्र परिधान केलीत, भगवी सगळे उट्या लावल्यात आणि आमच्यात जर ती भगवंत ब्राह्मणता जर नसेल तर त्याचा उपयोग काही नाही. म्हणजे जर तुमची वाणी शुद्ध नसेल तर तुम्हाला समाजामध्ये कोणीही मानणार नाही. म्हणून या भगवंताची बघा करिरी प्राण्या पुण्याची तव गणती. काय सांगितलंय की हे प्राण्या तू पुण्याची गणती कर. तुम्ही किती वेळेला तू आईचे चरण दिलेस, किती वेळेला तू गुरूंचे चरण दिलेस. आई वडिलांच्या नंतर तुम्हाला जो मार्ग साथ देणारा असतो. पहिली आयुष्यामध्ये जी गुरु असते ती आई ती बोटाला धरते, आपल्याला चालवते आणि काय बोलते आणि मग ती आपण ते दूध भात घेते आणि असा कुचकुरते आणि त्यावेळेला आपल्याला भरवते आणि तो मुलगा त्याच्या वाटीत हात घालतो आणि आपल्या आईच्या तोंडाला लावतो. त्यावेळेला बघा ज्ञानेश्वरी 9व्या चोज करून रिजवी जेवी जीवा. ज्ञानेश्वर 9व्या सांगितलं की नाही की बालक बोबडे विचुके बोल. लहान मूल जर बोबडे जर बोलत असेल तर त्या आई काय बोलते अरे माझा बाबा बघ ना, बाबा बोलायला लागला, ताता बोलायला लागला. आणि जर एक पाऊल टाकलं बघा बापचा बाब्या चालायला लागला. म्हणजे त्या माऊलीला किती आनंद होतं. मग आपण एकतरी ओवी जर आपण ज्ञानेश्वरीमध्ये जर पाठ केली तर त्या भगवंताला किती आनंद होईल. बरोबर. ऐकोनी दूतांच्या बोला सकळांशी आनंद झाला तवा दुर्योधनाला महादुःख वाटले रामा. ज्याची वृत्ती वाईट त्याला वाईटच वाटणार. कितीही तुम्ही चांगलं करा तरी त्याला ते वाईटच दिसणार. कारण तुमची दृष्टी गुरु केल्याने काय होतं की तुमची चर्मदृष्टी आहे ती दिव्य दृष्टी होतं. बघा धर्मराजाला सर्व चांगले दिसले. देवाने सांगला जा रे बघून ये तुला या सभेमध्ये कोण कोण चांगलं. धर्मराजाला कोणी दृष्ट आणि दुर्योधनाला काय दिसलं? सगळं वाईट दिसलं. का वाईट दिसलं की तुमची दृष्टी जर तशी असेल तर जशी तुमची दृष्टी तशी तुम्हाला दिसेल सृष्टी. लक्षात आला तुमच्या. मग इथे काय सांगितलंय की धर्मराजाच्या दृष्टीने या जीवांचा उद्धार होतोय. कुठे की आम्हाला ते दूत सांगतात की आम्हाला आज्ञा दिलेली आहे धर्मराजाने. बघा धर्मराजा एक महान व्यक्ती आणि धर्मराजा आज्ञा दिली की तुम्ही उद्धार करून घ्या. संत आलेच घरी पण संतांचा उद्धार बघा कधी कधी संत घरी येणं हा सुद्धा आपल्या भाग्याचा दिवस लागतो. भल्या तुझ्या घरात अन्नाचा कण नसेल
पण जर संत नुसतं पाणी पिऊन गेले ना समाधान, जर तुमच्या त्यांची धूल जरी पडली ना, रजकन पडता अंगानी, निस्ता धुलीचा कण जरी त्या संतांच्या पडला ना आपल्या, तर होय आयुष्याची पापाची धुनी, म्हणजे पाप तुमचे निघून जातील. पण आमच्या मनात काय झालंय, आयुष्यभर आम्ही काय केलंय, हेव देव केलं. आम्ही आयुष्यभर आम्ही काय केलं, हेव देव. ही वय आहे ना, ही वय याच्या अंगणात कशी जाईल हे आम्ही बघितलं, याचा कांडा आम्हाला कसा फोडता येईल हे आम्ही बघितलं. हा खाली म्हणजे आम्ही काय केलंय, आमचं आम्हालाच बघवत नाही. बघा, जर आपण सांगायला गेलो तर मारवाडी समाज हे समाज मुसलमान समाज पुढं का आला, एखादा जर पडत असेल ना तर त्याला सपोर्ट करतात, ए बाबा रे या. आमचं जर आमच्याकडे जर जास्त दिसत अरे एवढा एकदम कसा झाला, म्हणजे बघा एक समाजाची व्याख्या आहे. पण इथे धर्म ही अशी आपण बोलताना काय धर्माची जर व्याख्या करताना गेलो तर धर्माने विचार काय केला की माझ्या योगे जर हे दशलक्ष जे जीव आहेत त्यांचा सुद्धा उद्धार जर झाला तर मी पावणे. पण इथे दुर्योधनाला काय झालं की दुर्योधनाची काय शेवटला बनला का धर्माच्या मुलं माझा उद्धार करून घेऊ, अजिबात जमाचा नाही. बघा आयुष्यभर केला वैर, सुईच्या आग्रावर बसेल एवढी सुद्धा आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही म्हणून भांडण झालं. जास्त वेळ नाही ना, सुईच्या आग्रावर बसेल एवढी सुद्धा आम्ही तुम्हाला भूमी देणार नाही. त्यावेळेला हे कौरव पांडवांचं युद्ध झालं, रणसंग्राम झाला, बरोबर की नाही. पण त्यावेळेला अर्जुनाला निषादयोग झाला आणि अर्जुनाला निषेध झाला. अर्जुन मध्ये देवा काय सांगतोस मला, मामे भेवणे गुरु बंधू कर्ण तृणू कैशेनी मारावे, या समस्ताशी मारणे तुझ्या प्रसार्या काय होणे आताची जीव अन्न केला. देवा अरे काय सांगतोस मला मारायला, हे माझा मामा आहे, हे माझा गुरु आहे, माझा बंधू आहे, भाऊ आहे, काका आहे, या समस्ताशी मारणे तुझ्या प्रसादे काय होणे. देवा आताची घेऊ समजत राजे देवा काय. आणि देवा भगवंत देवा पुढे बघा काय साक्य असेल अर्जुनाचं. भगवंत बोलतोय अरे तारिता आणि मारिता मज वाचून कोण उद्धरिता. अरे अर्जुना काय समजतो स्वतःला, घे धनुष्यबाण आणि कर या शे समस्त कौरवांचा, तारिता आणि मारिता मज वाचून कोण. अरे तारणारा पण मीच आहे आणि मारणारा जन्माला घालणारा पण मीच आहे. 9 महिने 9 दिवस आई पोटामध्ये तुला सांभाळते ना, त्यावेळेला तू आठवण कोणाची केलीस की देवा आम्हाला या नरक खाणीतून बाहेर काढ, देवा आम्हाला या नरक खाणीतून. मग तिच्या पोटावर लाताना मारल्यास आणि शेवटच्या क्षणाला आईच्या लाता मारतो. बोलायचं तात्पर्य बघा, त्या आईने त्या तुझ्या लाता गोड पोटामध्ये झेलल्या रे. आणि त्यावेळेला हा भगवंताला हात जोडले, देवा या नरक खाणीतून मला वाचव रे देवा. ही खाली मूत्रपिंड आहे, शी नाकापोटामध्ये शिळ मळमूत्र जातोय आणि हा देवाला हात जोडून सांगते देवा मला वाचव. देवाला देव बोलते हे तुला वाचवीन मी, पण मी तुला सोहम मंत्र देतोय, तो बोलशील देवा मला काय पण दे, पण मला तू यातून या घाणीतून नरक घाणीतून मला वाचव. आणि मग त्यावेळेला सोहम शब्द हा भगवंत या गर्भामध्ये मंत्र देतोय. आपली नाडी पकडा, नाडी सोहम बोलते तुमची. गुरु कसा असावा, गुरुनी जर आपल्याला त्या आपल्या शरीरात चाललेल्या नामस्मरणाची सुद्धा आठवण करून द्यायला पाहिजे. अरे काय नको त्याला देव एखादा यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत अभ्युत्थानाय अधर्मस्य संभवामि युगे युगे, की हे श्लोक नको त्याला पाठ करायला सांगू. त्याला एकच ओळख करून दे की नाडीची ओळख तुझी नाडी काय बोलते, राम कृष्ण. जसा जैसा त्याचा भाव तैसा त्या भेटे देव. म्हणजे नाडी काय बोलते कृष्ण. मग तुम्ही त्या गुरुने आम्हाला आमच्या शरीरातली चाललेली नामस्मरण ध्वनी जर जागृत करून दिली ना, तर तुम्हाला कुठला ग्रंथ सुद्धा वाचण्याची गरज नाही. तुम्ही झोपताना नाडी पकडानं फक्त बोला कृष्ण कृष्ण, तुम्हाला आयुष्यात वाईट स्वप्न पडणारच नाही. पण अंतस्करण असावे निर्मळ. बघा नाही निर्मळ मन काय करील साबण. जर तुमचे मनच जर अंतस्करण जर तुमचे नसेल तर तुम्हाला ते साबण, म्हणजे तुम्हाला गुरुने दिलेल्या मंत्रावर जर तुमचा लक्ष नसेल तर उपयोग काय हो. रात्र दिवस तुम्ही माली जपाव त्याचा उपयोग काहीच नाही. का अंतर मनातून जपलं पाहिजे, अंतर मनातून. पण पहिली भूतदया. बघा जन्मलो एकाच आईच्या उदरी, एक भक्त एक का वैरी. आपण एकाच आईच्या जन्माला उदाहरणार्थ 4 मुलं आहेत, 4 मुलं जन्माला आली, पण एक भक्त आहे एक वैरी आहे. एक जण काय होते ए आयवला महिनाभर झाली माझ्या कर, पुढच्या महिन्यात न्यावाला ये, बरोबर की नाही. म्हणजे आई वडिलांची वाताहत व्हावी नाही व्हायला पाहिजे. पण का आंधळे येणं न देखवे डोला म्हणून कलवाला येतो हरी. लक्षात आला की हरीला कळवाला काय येतोय की हरी भगवंत येऊन इथे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगतोय. मग अर्जुन तिथं बोलतोय की देवा तुझं वाचून
बघा तुझ्याशिवाय मला काय काय म्हणजे तू एका क्षणात आम्ही राज्य आणि त्यावेळेला भगवंतानी या अर्जुनाला प्रवृत्त करावं आणि हे कौरव पांडवांचं युद्ध व्हावं, रणसंग्राम व्हावा. आणि मग जिथे ज्याच्या बाजूला देव आहे तिथं काय कधी अपयश येणार आहे? येणार आहे? कधीच येणार नाही. मी मला आणि मग इथे हा काय करतोय? इथे हा दुर्योधन बोलते मी त्याच्या म्हणजे बघा शेवटला मेलाय तरी पण तो वैर विसरला नाही. मग ते मी त्याच्यानी माझा उद्धार करून घेणार नाही. आणि मग उरला आणि पुन्हा 6 महिने आतमध्ये राहिला. पण 6 महिने आतमध्ये राहिल्यानंतर म्हणे धर्माची या दृष्टी पाहे आता मी उदारू काय म्हणून तो करीत आहे थोर दुःख कुंभी पाकी रामा. आणि मग आता धर्माच्या मुला माझा उद्धार मी करून घेणार नाही, याच्या मुला माझा उद्धार करून घेऊ. यो माझे मांडवानच नको बाबा. आमचा जर वैर असला ना तर आम्ही काय यो माझे मांडवानच नको असं झाला. याच्या मुलं उद्धार करू घेऊ. आणि मग त्यासाठी हा धर्मराजा बघा काय व्यक्ती असेल हो. धर्मराजा 6 महिने थांबलाय. अरे मी जर गेलो, हा मूर्ख आहे तर असू दे हो. धर्मराजा काय बोलते? हा मूर्ख आहे तर असू दे हो, पण मी तो चुकते म्हणून मी चुकून जमणार नाही. म्हणून 6 महिने धर्मराजा तिष्ठत तिथं उभा राहिलाय. ये कुंभीपाकींचे जीवदंत संतोषल्या सती समस्त तवा दुंदुभी भेरी वाजत आला म्हणती धर्मराजा राम. बघा आणि इथे या नरककुंडातले बघा एक महान आत्मा आल्यानंतर एक नरककुंडातले या जीवांचा या धर्मराजामुळे काय झालाय? उद्धार झालाय. की आला म्हणजे धर्मराजा. बघा ही आला म्हणजे धर्मराजा आला. ही सगळी त्या कुंभीपाकले जीव बोलतात की ज्ञानी मी काय आला की आज लाखो वर्ष पडलेले जीवांचा काय झालाय ते उद्धार झालाय. आणि मग सागर सा निरसा नि धप पद सा नि धनी धप गप धनी धप ग गम पद पम ग रे सा जपिया मन रसिया रसिया तन मन धननो छावर करहो तव तो कुंभी पाक जाण 84 गावे विस्तीर्ण अनेक जीव उभे राहून धर्मदृष्टी पाहती. धर्माची व्याप्ती काय सांगावी? तव ते कुंभीपाक जाण 84 गाव विस्तीर्ण. की एका जागेमध्ये आता जसे आपण इथे लाद्या लावल्यात ना, इथे लाद्या किती 6 वाजण्याची खोली आहे, 100 लाद्या आहेत बरोबर धरून झाला. मग 84 त्या जागेमध्ये जो असा कुंभीपाक किती मोठा आहे? 84 गावं तिथे बसतील असा विस्तीर्ण. म्हणजे वाशी वडांगी बोरवा अशी धरून झाला. अशी 84 गावं बसतील असा विस्तीर्ण अनेक जीव उभे राहून. बघा धर्माची व्याप्ती बघा. सगळे त्या कुंभीवाले जीव उभे राहिलेत हात जोडून आणि धर्मदृष्टी पाहते की हिने करून आमचा उद्धार झाला पाहिजे. पाप कर्मी उद्धरोनी जाय दुर्योधन म्हणे धर्मदृष्टी उद्धरू काय म्हणून बुडी देत आहे कुंभी पाकित दुष्ट बुद्धी. बघा पाप कर्म उद्धरुनी जाय म्हणजे ज्यांच्या हातातून पाप घडले, ज्यांच्या कर्मामध्ये पाप घडले असं उद्धरुनी जात. आणि दुर्योधन म्हणे वर्म की दृष्टी धरू काय. म्हणजे दुर्योधन काय बोलते की याच्या दृष्टीने मी कसा जीवन जगू नाही, याच्याने माझा उद्धार व्हायलाच नको. बघा आपला जर वैरा असेल, परिवारामध्ये जर वैरा असेल तर आपण तो माझ्या दाराशी नको. लक्षात आला? अरे पण त्याच्याने तुझा चांगला होत असेल तर मग मला सांगा की रामप्रभूंना दशरथाने फक्त आज्ञा दिली की बाबा रे तू दशरथा तू वनवासाला जा. आताच्या पोरांना सांगून बघा काय करतील तुमची अवस्था. तर बापासलाच घरशी काढतील बरोबर ना. म्हणजे तद्वत. आणि मग म्हणजे रामप्रभूने सांगावं आणि दशरथाने कुठे जावं? वनात जावं. म्हणजे वनात जावं म्हणजे आपल्या घरात रामायण हवंय. महाभारत काय सांगतोय? थेंबा थेंबाला रक्त पडलाय. आजपर्यंत पांडव इथे चालले तरी सुद्धा रस्त्यामध्ये तालकुतीला मारला ना. लक्षात आला? म्हणजे 3 अवशेषाने निमाने मारलं बरोबर की 4थ्या अध्यायामध्ये. मग एवढा निघालं शेवटपर्यंत या महाभारतामध्ये काय सांगितले? रक्त म्हणजे रक्त पडलाय. रामायण काय सांगतंय? भावानी भावाशी कसं वागावं. उदाहरण घेतलं भरताचा. भरताने आईला विचारलं दादा कुठे गेला माझा?
अरे दादा तुझा वनवासाला पाठवलाय मी, तुला राजावर बसवलंय, आता तो पोऱ्या लगेच बसला असता, बरोबर की नाही? नाही आई, हे हक्क दादांचा आहे, मी काय करू? मला ते कारण मी दादाला आणायला चाललो. आणि तिथे रामप्रभूने वनदेवीला विनंती केली की वनदेवी माझा भाऊ येतोय ग, माझा भाऊ येतोय ग. आणि त्यावेळेला वनदेवी हसते आणि बोलते रामप्रभू तुझा भाऊ, तुम्ही आता आलात ना, मग तुमचा भाऊ येऊ दे ना. नाही नाही नाही, तुम्ही रस्ता साफ करून ठेवा, त्याच्या पायाला एक सुद्धा काटा लागता कामा नाही. अरे त्याच्या पायाला काटा लागला तर वनदेवी बोलते काय फरक पडणार आहे? नाही नाही माय, त्याच्या जर पायाला काटा लागला त्याला दुःख वाटेल की दादांची अवस्था काय झाली असेल रस्त्यातून चालत जाताना, भाऊ कसा असावा, की माझ्या दादांची अवस्था काय झाली असेल, म्हणून तू रस्ता साफ करून ठेव. आणि ज्या वेळेला तो वनामध्ये जातोय बरं, त्यावेळेला रामांशी बोलते की दादा तुम्ही चला. त्यावेळेला राम सांगतात अरे बाबांची आज्ञा मोडून जमल? बाबांचे वचन जर मोडलं तर आपण अंधपत्नाला जाऊ, आपण नरक कुंडात जाऊ. आणि म्हणून दादा एवढं तरी करा, मग पादुका तरी द्या. लक्षात आला? आणि मग भरताने पादुका डोक्यावर घेऊन यावं आणि त्या गादीवर ठेवाव्यात अयोध्येमध्ये. आणि नंदीग्रामामध्ये जाऊन एक भुयार खोदलाय. आणि त्याला एकाने प्रश्न केला का हा भुयार कशाला खोदतोस? महाराज, जंगलाच्या रस्त्यामध्ये माझा दादा या भूमीवर चालतो, या जमिनीवर झोपेल, मग मी जर याच्या बरोबर जर मी जमिनीवर झोपलो तर मी दादाच्या बरोबर होईल ना, म्हणून मी खाली. काय व्याप्ती असेल की नाही, काय नम्र भाव असेल. बघायचं तात्पर्य काय की हिने करून मग आपल्या घरामध्ये आम्ही सहजगत्या म्हणून जातो कौशल्या कजाक होती, कौशल्या कजाक होती. कौशल्याने काय मागितलं? पहिल्या वराने आंधण मजला, दुसऱ्या वराने काय रामाशी आंधण, पहिल्या वराने मागितला भारताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. पण तसं नव्हे, गुरुनी सांगावं, वशिष्ठ ऋषीने सांगावं कौशल्य कैकये तूच हे करू शकतस का? रामावर जीव तुझाच जास्त आहे आणि राम तुझाच ऐकल. हे रामाला वनवासाला का पाठवला? की पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. श्रावण बालाचे आईवडील शंतनू ब्राह्मणाने दिलेला शाप तो खरा भगवंताला करायचा होता. लक्षात आला तुमच्या? जर राम वनवासाला जात नाहीत, राम गादीवर बसतायत, तेव्हा रामाना मरण हे आठवलं आहे. आणि मग तो पुत्र दशरथ राजा मरशीला शाप दिला होता शंतनूंनी श्रावण बालाच्या. बघा, आणि श्रावण बालाने सुद्धा काय सांगितलं होतं बघा भाई, काय व्याप्ती हो या संतांचे. जर आपण जर गुण बघायला गेलो बघा, शेरे आला तो धावून आला, काल वेहला श्रावण बाला. आणि श्रावण बाला होते अरे माझं भाग्य काय, मी कोण्या अभाग्याचा, कोण्या अभ्यागाचा हा बाण आलाय, माझ्या छातीला रुसलाय. पण मी तर काय करत होतो, माझ्या आईवडिलांना पाणी आणायला होतो. पण त्यावेळेला तो राजा नव्हते, राजा की तू मारलाच बाण, तुझा काय दोष नाही, पण तू एक काम कर, माझ्या आईवडिलांना तू नेऊन पाणी पाज, पण पाणी पाजेपर्यंत तू त्यांना काय बोलू नको, नाही तर ती पाणी पिणार नाही. लक्षात आलं तुमच्या? आणि मग त्यावेळेला राजा दशरथ उभा राहतोय शंतनू ब्राह्मणाच्या समोर. आई मी बोलत नाही. त्यावेळेला ती आई बोलली अरे बाळा तू बोलच नाही, तुला आम्ही रात्रीला हवेली पाण्याला पाठवला म्हणून तू बोलच नाही. त्यावेळेला हा काहीच बोलत नाही. त्यावेळेला ती काय बोलला, तू जर बोलत नसेल तर आम्ही पाणीच पिणार नाही. त्यावेळेला दशरथ राजाला बोलावं लागलं, आई तुमच्या मुलाचा माझ्या हातून घात झालाय, तुमच्या मुलाला बाण लागला. आणि त्यावेळेला या ब्राह्मणाने त्या दशरथाला शाप दिलाय, पुत्र पुत्र करून मरशील ऐसा. आणि तोच शाप हा इथे खरा करायचा होता. म्हणून रामाला, आणि मग कैकेयी काय बोलली, जर माझ्या रामासाठी, माझा जर मुलगा जगण्यासाठी जर मला खोटं बोलावं लागतंय तर ती मी काय असे 1000 वर गुरुवर्या मागीन मी माझ्या रामाने. माझा राम जर वाचत असेल ना तर मी 1000 वर मागीन. लक्षात आला? म्हणजे बघा काय आईची सुद्धा व्याप्ती. मांजर पिलाला नेते हो पण तिचा दात लागत नाही, म्हणून आईचे शब्द कधी मुलाला लागत नाही. लक्षात मला बोलायचं काय, आईने जर कधी जरी अपशब्द बोललं तरी मुलाला लागत नाही, पण वडिलाही जर अपशब्द एक जरी बोलला तर तुझी चढलेली माडी उतरली. लक्षात आला का? वडिलाचे दात हे वाघाचे आहे. वाघ पिलाला जन्म देतं पण जगवत नाही, पोषण करत नाही. बघितलं, मांजरचा पिल्ला सुद्धा खातो. लक्षात, खातो की नाही? मग वडिलांचे आशीर्वाद आपल्याला नको आहेत, आईचे आशीर्वाद मांजरे कधीच लागत नाही. तद्वत आता इथे आपण ग्रंथावर बोलतोय की खरोखर आपलं शास्त्र काय सांगते. नेहमीच आपलं शास्त्र हेच सांगतंय की तुम्ही या भक्ती रसामध्ये डोलत राहा.
मग कशीही भक्ती करा, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. काय कशी पण भक्ती करा, पण आता या कलियुगामध्ये तुम्हाला एकच भक्ती उरली की जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र सोपा. बघा, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी, साधी एक क्षणभर तरी देवाच्या दारात उभा राहावे. तुला कुठं बघ, एक जय जय रामकृष्ण हा मंत्र सोपा, आणि हा जर तुम्ही मंत्र बोललात तर तुम्हाला कशाची गरज नाही. आता या कलियुगामध्ये अनेक साधू संत येतील, उट्या लावतील आणि स्वतःचा बाजार मांडतील, मठ बांधतील, मठ. लक्षात आला? आणि मठाचे अधिपती. मग मला सांगा, तो जर बाबा आमचा 4 कोटीचे गाडीत फिरत असेल आणि चेलाला सायकल चालवायला नाही, तसला गुरु करून आपला जमल? आपल्याला कुठं नेईल तो? मग आम्ही का गुरुपौर्णिमा आली, मग गुरुना मोठा धोतर पाहिजे. अरे पण ती परिस्थितीच नाही ना आपली, तर धोतर नेणार कुठून? मग मला सांगा, याही काय केले, या जगामध्ये दुकानं मांडली, पण आम्हाला जो दुकान जो दिलाय या ज्ञानमार्गाचा, एक बघा ज्ञानेश्वर एक मागाशी बोलून गेलो की एक तरी ओवी अनुभवावी. बघा, मोगरा फुलला फुले वेचिता अशी भर कलियासी आला. बघा, म्हणजे एवढं आपल्याला गोड हरिपाठ दिलंय. चांगदेव 65 दिली मुक्ताईनी, एवढीशी मुक्ताई चिमुरडी. तिने सुद्धा चांगदेवासारख्या 1400 वर्ष तप करणाऱ्या ऋषीला, साधूला तिने उपदेश करावा. काय व्याप्ती असेल हो संतांची. पण आंधळे येणं न देख म्हणून कळवला येतो हरी. तवा धर्माची भक्त विनवीत, जी दुर्योधन आहे जात, बुडी द्यावया कुंभी पाकांत, तू मानसी येता देखोनीय. आणि मग त्यावेळेला इथे जड जीव आहे, जीवात्मे आहे, भक्त जन. बघा, कुंभी पाकांत जे भक्तजन आहे ते याला काय बोलतात? अरे धर्मराजा, हे धर्मश्रेष्ठा, हे धर्मप्रिया. काय सांगतात की तुम्हाला याने पाहिलं. बघा, वैरभाव विसरला नाही. बघा, वैरभाव विसरला नाही. आणि शेवटला तुम्हाला याने दृष्टीने की हा सान. त्यावेळेला बघा काय महान आत्मा असेल, ते काय बोलतात, ते जीव काय महान आत्मा असेल. हा बुटी मारून आतमध्ये बसलाय, तरी हा धर्म उभा आहे 6 महिने. बघा काय पुण्यात्मा असेल. आणि म्हणून एवढे बोलून इथे आता आपलं ग्रंथ संपवत आहोत. म्हणा पुंडलिकावती विठ्ठल पार्वती पते हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. संतन की जय. मंगल मूर्ती मोर्या. कैलास राणा शिवचंद्र मौळी. फणींद्र माता मुकुटी धराली. कारण्य सिंधू भव दुखारी. तुझ वीण शंभो मज कोण तारी. जय जय रघुवीर समर्थ.